आपण ऐकले भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज तब्बल 97 वर्षांनी पुन्हा एकदा घुमलेला आहे। लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण हे उजेडात नेमकं कसं आलं बघूयात त्याबद्दल। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। त्यावेळची सगळी छायाचित्र, त्यावरचं विपुल लेखन, केसरीतले अग्रलेख सगळं काही उपलब्ध आहे। पण आता असा खजिना सापडलाय तोही लोकमान्यांच्या आवाजातला। 21 सप्टेंबर 1915 साली अर्थात तब्बल 97 वर्षांपूर्वीची ही ध्वनिमुद्रिका। केसरी गणेशोत्सवात त्यावेळच्या गायकवाड वाड्यात मास्टर कृष्णराव, बालगंधर्व आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन झालं होतं। या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलं ते सेठ लक्ष्मीचंद इसरदास नारंग यांनी। टिळक पंचांगानुसार पुण्यात केसरीवाडा गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। त्यात टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी ही बाब सगळ्यांना सांगितली। शैला दातार या देवगंधर्वांचं गाणं मिळतं का अशा याने त्यांचं संशोधन चालू होतं आणि त्यात एक तबकडी मिळाली की ते तेव्हा लहान असायच्या, म्हणजे रेकॉर्डिंग ते 5-8 मिनिटाचं असायचं। तर 8 मिनिटाच्या रेकॉर्डिंगची एक तबकडी मिळाली आणि ते लोकमान्यांच्या आवाजाची होती। त्यावेळच्या गायन मैफिलीत कृष्णराव, बालगंधर्व यांच्या नंतर भास्करबुवा बखले गायला बसले। त्यावेळी गोंधळ झाला तेव्हा लोकमान्य उठले आणि त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं। हा कार्यक्रम होणारच, गडबड खपवून घेणार नाही, गडबड करणाऱ्यांनी बाहेर जावं असं टिळकांनी ठणकावलं होतं। सेठ लक्ष्मीचंद इसरदास नारंग जे बखलेबुवांच्या गायनाचे दर्दी होते, त्यांनी थेट कराचीहून ट्रकमधून हे मशीन आणलं, जे फोटोग्राफमध्ये मशीन दिसतंय केफ हार्ट मशीन, हे कराचीहून ट्रकनी खास आणलं। गायकवाड वाड्यामध्ये जी मैफिल रंगली, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व आणि बखलेबुवा हे गायले त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी। आणि या दरम्यान जो लोकांनी गोंधळ घातला, लोकांनी गोंधळ कमी करा आणि शांततेने कार्यक्रम ऐका असं त्या कार्यक्रमाला मैफिलीला उपस्थित असलेले लोकमान्य टिळक जे आहेत ते म्हणाले। ते या मशीनमध्ये रेकॉर्ड झालं। या सगळ्या ध्वनिमुद्रणाचा संग्रह केलाय तो सेठ लक्ष्मीचंद नारंग यांचे नातू मुकेश नारंग यांनी। तर मास्टर कृष्णराव यांच्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि शैला दातार यांनी लिहिलेल्या देवगंधर्व या चरित्र ग्रंथातही याची नोंद सापडते। सब रिकॉर्डिंग सुनते सुनते उनको ऐसे ही बोला, ये टॉक भी सुनो आप, किसका है? तो तभी वो बोले डिफिकल्ट है बोलना, लेकिन वर्ड्स वही है जो मैंने कुछ साल पहले बुक लिखा हुआ उसमें लिखे हैं, वर्ड्स सेम टू सेम है। लोकमान्यांचं भाषण तर आमच्याकडे ते लिहिलेलं होतं ते मिळालं आणि तुम्हाला देवगंधर्वमध्ये आम्ही उल्लेख घातलाय तो मिळाला। मग आम्ही केसरीतनं कात्रण मागवलं 21 सप्टेंबर 1915चं की त्या दिवशी खरंच भास्करबुवांचं गाणं झालं होतं का, खरंच गणपती उत्सव होता का तो, मग ते मिळालं। मग हे सगळे पुरावे मिळाल्यावर मग पाहिलं तर सगळीकडे भाषण एकच आहे। लोकमान्य टिळकांचा तो खणखणीत आवाज केसरी वाड्यात घुमला तोही गणेशोत्सवातच। आणि तब्बल 97 वर्षांनी टिळकांचा तो बहारदार आवाज ऐकल्यानंतर पुणेकरही भावनिक झाले होते। पण यावेळी केसरी वाड्यात उपस्थित असलेले अनेक प्रेक्षक या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचे साक्षीदारही बनले।